हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पुण्यात्म्यांनो, या दासाचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला आणि आता त्या जुन्या गोष्टी खूप आठवतात जेव्हा हे ज्ञान समजून आलं. आमचा एक बैल होता आणि त्या बैलाच्या मागच्या खुरामध्ये एवढा मोठा 1.5 इंचाचा खिळा घुसला आणि कळलं नाही. लगेचच त्याला शेतात नेलं. पूर्ण दिवस नांगराला जुंपलं. इतका मोठा खिळा लागला होता रात्री आणि सकाळपासूनच त्याला नेलेलं होतं. पायाने खूप लंगडत होता बैल, पण थांबवलं नाही पूर्ण दिवस. कोणत्या दृष्टिकोनाने नाही थांबवलं तर बऱ्याचदा जेव्हा बैलाच्या नसेवर नस चढते सल्ला देत असत हे तेव्हाचे हकीम होते की बैलाला काही झटका बिटका बसला असेल की ज्या कारणाने तो लंगडत असावा, लंगडतोय, त्याला थांबवायला नाही पाहिजे. काम करत राहिला तरच तो ठीक होईल, नाहीतर पाय बधीर होऊन जाईल. या दृष्टिकोनानेच नांगरणाऱ्याने दिवसभर प्रयोग केला, थांबवलं नाही. संध्याकाळपर्यंतच त्याचा पाय चांगलाच सुजला, मोठा झाला आणि घरी आला कसा बसा 3 पायांवर चालत चालत आला आणि येता येताच बसला. ना चारा खाल्ला ना खाल्लं पिल्लं, काहीच नाही. आणि उठला नाही सकाळी. आणि उठवायला गेले तेव्हा तोंड उघडलं आणि पडला कोलमडून, पाय सुजून गेला. अशा प्रकारचे हकीम असायचे त्या काळी. कोणी बोलावलं त्याने पाहिलं याला तर सूज आली आहे खूप वरती, गुडघ्यापर्यंत पाय खूप सुजला होता, खूप सूज होती. तर तो म्हणाला की याच्या गुडघ्यात गोळा आला आहे, बैलाच्या गुडघ्यात खिळा घुसलाय खुरात. पण ट्रीटमेंट सुरू झाली गुडघ्यावर. मालिश केलं, त्याला पट्टी बांधली. आता आधी तर तो अतिशहाणा होता जेव्हा मनुष्य होता, त्यानं विचारच केला नसेल की एवढी वीज पडेल त्याच्यावर. आता बोलून सांगू शकत नाही कुठे दुखतंय, काय पीडा आहे. 1 महिन्यापर्यंत भोगत राहिला. खाणं पिणं काहीच नाही, डोळ्यातून फक्त अश्रू. 1 महिन्यानंतर जखम आपोआप पिकून फुटून त्यातून पू बाहेर पडू लागला. त्यातून पू बाहेर पडू लागला तेव्हा लक्षात आलं, हात तेरे की हा तर खुरात या इथे डिफेक्ट आहे. मग पुन्हा कोणाला दाखवलं, त्यानं साफसूफ करून एका चिमटीत धरून तो खिळा काढला तर तो एवढा मोठा होता. तेव्हा सुटका झाली त्या प्राण्याची. आता परमात्मा आठवण करून देतात, कबीर जेव्हा तो वाए वली जो रटे हरि नाम नहीं तो काट के फेंक दियो ये मुख में भलो ना चामे. परमात्मा म्हणतात, जीभ तर ती चांगली जी भगवंताचं नामस्मरण करेल, त्याचं गुणगान करेल. या चामडीची काही आवश्यकता नाही या तोंडात, यापेक्षा हिला कापून फेकून द्या. तर पुण्यात्म्यांनो, सत्साधना न केल्यानं जीभ हासडली जाईल आपली आणि बोलून सांगता नाही येणार आपल्याला. आता ह्या गोष्टी दासाला आठवायला लागल्या जेव्हा परमात्म्याचं हे ज्ञान समजू लागलं. हे डोळे उघडले, रात्रीची झोप उडाली, दिवसाची शांती संपून गेली. जोवर ही साधना नाही मिळाली आणि मिळाल्यानंतर मग मात्र मी जीवाची बाजी लावली. समजा है तो सरदर पाओ भोर नहीं रे सादा. परमात्म्याने म्हटलं आहे की ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नू और गरीबदास ये वक्त जाता रोग इस पैरे नू. ह्या वेळेला आठवून आपण खूप रडाल की हे भगवान, मनुष्य जीवनात भक्ती केली असती तर कुत्र बनून अशी तोंड वर करून रडायची वेळ आली नसती. त्यांना कधी कधी प्रेरणा होते. ही काय अवस्था झाली आमची. रात्रीच्या वेळी थंडीच्या दिवसात वरून पाऊस पडतोय आणि तो AC रूममध्ये राहणारा आज शेपटी घालून गल्लीमध्ये विराजमान आहे एक भक्ती न केल्याने. आणि मग तो वर तोंड करून करतो ऊ. ही काय अवस्था झाली आहे.
त्यांचा तर हाच आत्मा होता जो मनुष्य जन्मात होता. सगळं जाणवतं त्यांना. तर इथे परमात्मा म्हणतात, ते अच्छे दिन पाछे गए गुरु से किया ना हेत, अब पछतावा के कर बिरा चिड़िया चुगी खेत. म्हणजे मनुष्य जीवन असताना जर हे ज्ञान आठवलं, समजलं, तर मग काही बिघडत नाही. नाहीतर नंतर सगळ्याची माती होते. मग रडतो तोंड वर करून. गरीबदास ये वक्त जात है, मनुष्य जीवन का समय जाता, रोग इस पैरे लू. जर सद्भक्ती नाही केली तर रडायची वेळ येईल. आणि भक्ती करताय ज्या नकली माणसांकडे, तर तेही रडतील, कारण ते निरुपयोगी आहेत. काही मंत्र नाही, काही साधना नाही, काही ज्ञान नाही त्यांना. तर ती आता गोष्ट बिघडतीये पुण्यात्म्यांनो. या काळाने भरपूर अन्याय केला आहे तुमच्यावर. परमात्म्याची आस आत्म्याला बऱ्याच युगांपासून आहे, जेव्हा परमात्म्यापासून त्याची ताटातूट झाली आहे. पण काळाने आपले हे दूत पसरलेले आहेत, जे मिसगाईड करतायत, परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाहीत, तर साधनांमध्ये गुरफटवून ठेवतात. हे तर दयाळू येतात, आपल्या समर्थपणाने आपल्याला या मार्गाचं स्मरण करून देतात, यावर दृढ करतात, जे काळ होऊ देत नाही. तर काळ मनामध्ये विष कालवतो जेव्हा हे सज्ञान ऐकतो. आणि जेव्हा अज्ञान ऐकता तेव्हा आरामात बसून राहता. जो जे म्हणेल ते सगळं सत्य. आणि सत्य सुरू झालं की ते खोटं वाटायला लागतं. कारण की आम्ही अज्ञान खूप ऐकून ठेवलंय. आता साधना करतात ती चुकीची करतात. काय म्हणतात परमात्मा? परेत शिला पे जा बिराजे पितरों पिंड भराई, बोर श्राद्ध खान को आए, ये काग भये कलमाही. परमात्मा म्हणतात, भूत बनले भूत हे चुकीची साधना करून. आणि मग पितरों पिंड भराई, मग पिंडदान केलं. और बोर श्राद्ध खान को आए, काग भये कलमाही. आता पुण्यात्म्यांनो, हे जे श्राद्ध काढतात, हा कुठून घेतला यांनी हा जुगाड? जर वेदांमध्ये मनाई आहे की श्राद्ध नाही केले पाहिजे, ही भूतपूजा आहे, भूत पुजाल तर भूत व्हाल. गीतेच्या अध्याय नंबर 9च्या अध्यायात श्लोक नंबर 25 मध्ये म्हटले की भूत पुजणारे भूत होतील. जे पितरांची पूजा करतील ते पितर बनतील. देवतांची पूजा करणारे देवलोकात जाऊन त्यांचे नोकर बनतील. आणि माझी पूजा कराल तर मला प्राप्त व्हाल. तर गीताजींनी तर मनाई केली आहे की पितरपूजा, भूतपूजा, 13वं करणं, अस्थि विसर्जन करणं, गतीकरणासाठी गंगेत नेऊन सोडणं, ही सगळी शास्त्रविरुद्ध साधना आहे, वेदविरुद्ध साधना आहे. ही नाही करायला हवी. तर ही आमच्या सगळ्या धर्मगुरूंची लांडी लबाडी आहे की श्राद्ध घाला, 17वं 13वं करा. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, रे भोड़ी सी दुनिया, सत्य गुरु बिन कैसे सरिया. रे भोड़ी सी दुनिया, सत्य गुरु बिन कैसे सरिया. अपने लला के बाल उतरवावे, देख के चीना लग जइया. एक म्हातारी घेऊन चालली आपल्या नातवाला किंवा नातीला कुठे, गुडगावला. आपल्या इष्टधामाला घेऊन जातात जिथे असेल तिथे. आणि तिथं न्हावी बसलेला असतो. आणि या अज्ञानी धर्मगुरूंनी आपल्याला हा सल्ला देऊन ठेवलाय की बाळाचे पहिले केस आपल्या मातेवर उतरवायला हवेत, आपल्या इष्टधामी जाऊन. आता ती म्हातारी जातीये नात किंवा नातवाला घेऊन, आणि बरोबर तिची सून. आणि तिथे न्हावी बसलेला असतो. त्याच्याकडे जाऊन ही म्हातारी म्हणते की अरे न्हावी बाबा, माझ्या नातवाचे केस काप. आता बाहेर जर 5 रुपयात केस कापत असेल ना न्हावी, त्या इष्टधामी 10 रुपये घेईल डबल. त्याला माहिती आहे इथे माझ्याशिवाय कोणी कापणार नाही. डबल रेट घेईल. आणि मग आजी म्हणेल की बाबा रे, पटकन मोठे मोठे काप. आणि मग ती म्हातारी असं म्हणेल की अरे न्हावी बाबा, जरा लक्ष दे ना, माझ्या नातवाची कातडी नाजूक आहे. म्हणते त्याला कात्री नाही लागली पाहिजे, हळूहळू बघ, हळूहळू बाबा. आता परमात्मा म्हणतात, अपने लला के बाल उतरवावे. आणि किती चिंता के कदे कैची ना लग जइया. अरे एक बकरी का बच्चा लेके उसका गला कटैया. रे भोड़ी सी दुनिया. तोही कोणाचा तरी मुलगाच होता ज्याचा बळी द्यायला निघाली आहेस. आणि आपल्या बाळाची इतकी चिंता की त्याला कात्रीही नको लागायला. परमात्मा म्हणतात, जैसा दर्द आपना हो ऐसा जान बिराने.
आणि मग ते केस घेऊन ती म्हातारी काय करेल? ते मंदिरात अर्पण करेल, भगवानाच्या मूर्तीवर. आणि तो जो पुजारी बसलेला असतो तो त्याच वेळी ते उचलून आपल्या एका थैलीत भरून ठेवील, पोत्यात. आणि जेव्हा संध्याकाळी ते पोतं भरलं जाईल तेव्हा ते तो उकिरड्यावर फेकून येईल. मग काय ते बँकेत जमा करून टाकेल? ते उचलून फेकूनच दिले त्याने. तर परमात्मा म्हणतात तुम्ही इथंच कापा आणि इथंच फेका, त्याचा काहीही फायदा होणार नाही. मूर्ख बनवतायत तुम्हाला, धंदा करतायत लोक. अपने लला के बाल उतरवावे देख कैची ना लग जइया, एक बकरी का बच्चा लेके उसका गला कटैया रे भोड़ी सी दुनिया, सतगुरु बिन कैसे सरिया रे भोड़ी सी दुनिया, सतगुरु बिन कैसे सरिया। कच्चा पक्का भोजन बनावे फिर माता धोकने गैया, कच्चा पक्का भोजन बना के फिर माता धोकने गैया, उस माता ऊपर कुत्ता मुते वो क्यों ना मर गैया रे भोड़ी सी दुनिया, गुरु बिन कैसे सरिया रे भोड़ी सी दुनिया, गुरु बिन कैसे सरिया। अब हमारी दादी जी माता दुखवाया करती मारे थे. आमच्या काकी ताई मातेला म्हणायची, हे कर जरा मोठे मोठे गुळाचे जाड रोट, आणि किती उशीर झाला, लवकर कर, होऊ दे ते कच्चे पक्के सगळे. माहिती होतं कुत्रीच खाणार आहेत, माता कुठे खाणार आहे. आणि त्यात एक माता एवढीशी 2-2.5 फूट हाईट असावी तिच्या महालाची, तिथे मंडी बनवलेली असायची आणि एक चबुतऱ्यासारखं. आणि ती म्हातारी तर वर चढायची, त्यावर ती पराठे टाकायची आणि पुन्हा खाली उतरायची. ती उतरायच्या आधीच पुन्हा तिकडे 3-4 कुत्री वरती चढायची. आधी तर त्या मातेचं केलेलं ते भोजन खाणार आणि निघताना तिच्या डोक्यावर धार मारून निघणार. आता परमात्मा असं सांगतायत की ज्या मातेकडे नैवेद्य दाखवायला गेली स्वतःच्या सुरक्षेसाठी, कारण की पूजा यासाठी करायची की बचाव करावा आमचा, तिच्या डोक्यावर कुत्री मुतली तर ती बिचारी काय बचाव करणार तुमचा. आता परमात्मा काय सांगत आहेत? परमात्मा काय सांगत आहेत? आप लिपे आप पोते और आप बनावे ओई, और उस पर बुढ़िया फिर पोते मांगे. देख अकल कहां से खोई. एक तीच माता पाहिली आपण पुसतानाची. एक महिला काय चित्र बनवायची भिंतीवर, स्वतः बनवायची, आणि मग ते कागद ज्योत वगैरे लावून आणि असं म्हणायची, हे मरीमाता, सुनेला नातू दे, पुत्र दे, दूध दुभतं भरपूर असू दे, त्याकरता तुझी पूजा करते, तुला माता केलं, आता हात जोडते. आप लिप आप पोत आप बनावे ओई, आणि त्यावर आजी नातू मागते. हा काय वेडेपणा चाललाय हे तेरे की. परमात्मा कसली आठवण करून देत आहेत की जाटी पूजे पीपल पूजे और सिर तुलसा के हो और दूध पूत में खैर राखिए, न्यो पूजू हो तो. क्षमी पूजते, मग पिंपळाला पाणी घालते, नि तुळशी मातेला पूजते, आणि त्यांची कशासाठी पूजा करते की मला दूध दुभतं भरभरून मिळू दे. सांगा, अक्कल बघा आपली. ही आमच्या धर्मगुरूंची गाईडलाईन होती आमच्यासाठी. हे शास्त्रविधी त्यागून मनमानी साधना करून सगळी भूतावळ केली. मग काय सांगतायत परमात्मा? जीवित बाप गे लठम लठा और मुए गंग पुचैया, और जब आवे आसुज का महीना और वो कौवा बाप बनैया रे बोड़ी सी दुनिया, सतगुरु बिन कैसे सरिया. जसं जिवंत बापाबरोबर तर वादविवाद सुरू असतो, निकम्मी आत्मा. पण तो मेल्यानंतर मात्र त्याला गती मिळावी म्हणून ते कुठे जातील? पहा पुण्यात्म्यांनो, हे आमचे धर्मगुरू कुठून गती मिळवून देतात मृत्यूनंतर? आधी तर हे म्हणतील की अस्थि उचला नि गंगेच्या प्रवाहात सोडा, याला गती मिळेल. अच्छा, काय करतात? एक व्यक्ती नाम घेत नव्हता,
त्याच्या पत्नीने नाम घेतलं होतं. तसा तो आपल्या पत्नीला नाही म्हणत नसे, ज्ञानाशी बहुतांशी परिचितही होता. पण त्याच्यासमोर एक अडचण होती की माझ्या वडिलांचा मृत्यू होईल आणि जर मी गंगेमध्ये अस्थी नाही सोडून आलो तर मग माझा आत्मा नाही ऐकणार, तर मी यासाठी नाम नाही घेणार. एक दिवस तो सांगत होता, त्याची पत्नी सांगत होती की माझ्या काकांचा मृत्यू झाला, म्हणजे त्यांच्या ताऊचा, आणि ती घेऊन गेली त्यांच्या अस्थींना गंगा घाटावर. तिथे बसले होते पंडे आणि तिथे त्यांनी आपापली क्षेत्र वाटून ठेवली होती की हे माझं क्षेत्र, हे तुमचं क्षेत्र. जाताच विचारतात, कुठून आलात जी? तर ती सांगते की असं असं सोनपतहून आली आहे. तर म्हणतात की अच्छा अच्छा, या या, तुम्ही आमच्या आहात, पकडून ठेवतील. तर मग तिथे जाऊन तिने पाहिलं उघडून, मागचा सगळा इतिहास सांगतात. तर काय म्हणाले ते? असं म्हणाले, यजमान खूप दिवसांनी तुम्ही आलात. अरे काय अजब सांगतायत. आता ती हे म्हणत होती की हे सांगत होता तिचा पती की माझं डोकं ठणकलं की शत्रू तर ही वाट पाहत आहेत की आम्ही रोज भरावं. आता खूप दिवसांनी आलास गती करायला. तर तो म्हणू लागला, त्यानंतर माझं तिथून मन हटलं. का तर तो दिवसभर आमच्याशी ना हा लबाडी करत होता. आता पुण्यात्म्यांनो, गती करवली की गंगेमध्ये अस्थी सोडल्या, मिळाली गती. मग म्हणतात 13वं घाला. 13वं कशासाठी? तर गतीच मिळावी म्हणून. चला 13वं पण घातलं. मग म्हणतात आता याचं श्राद्ध पण घाला. आधी प्रत्येक महिन्याला करायचे, मग ते 6 महिन्यांनी खूप मोठी व्यवस्था करायचे, आणि मग 1 वर्षांनंतर त्याचं कंप्लिशन व्हायचं, त्याचं समापन करायचं 1 वर्षाने. वर्षभर झटत राहायचे गती करायला. आणि मग काय करतात हे परमात्मा सांगतात, प्रेत शिला पैजा बिराजे पितरों पिंड भराई. मग पिंड भरा, पितरांची मुक्ती होऊन जाईल. परमात्मा काय म्हणतात की जीवित बाप गे लठम लठा हर मुए गंग पोचैया, और जब आया आसोज का महीना कौआ बाप बनैया रे बोली सी दुनिया. आता पुन्हा आले श्राद्धाच्या वेळी आषाढाचा महिना. तर ज्या तिथीला कोणी घरचा सदस्य मृत्यू पावतो तेव्हा आमचे धर्मगुरू ती तिथी नोंद करून घेतात. आषाढाच्या महिन्यात अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत त्या कोणत्याही तिथीला ज्या दिवशी मृत्यू होतो त्या दिवशी विशेष कार्यक्रम करतात, श्राद्ध घालतात. आणि सगळ्यात आधी काय करतात ते जेवण बनवून वर ठेवतात छतावर, आणि त्याचवेळी कावळे येऊन ते खाऊन टाकतात. तर ते काय म्हणतात आपले धर्मगुरू, पहा नैवेद्य नेला वडिलांनी, कदाचित ते कावळा बनले असतील. अरे भल्या माणसांनो, गती द्यायला गेलात नि कावळा बनवून सोडलत. ही आहे त्यांची साधनं. आता परमात्मा म्हणतात, प्रेत शिला पैजा बिराजे पितरों पिंड भराई, और बहुर सरहद खान को आए काग बने कलमाई. पुढे काय सांगतात, जय सतगुरु की संगत करते सकल कर्म कट जाई, अमरपुरी पर आसन होते जहां धूप ना छाई. आता काय म्हणतात की सद्गुरूंची संगत असती, सद्गुरू लाभले असते तर साऱ्या कर्मातून सुटका झाली असती. ना श्राद्ध घालणं, न भूत बनणं, ना कावळे किंवा पशूंच्या योनीत जाणं. आणि मग काय झालं असतं, अमरपुरीवर, अमरपुरी ज्या स्थानाचा कधी नाश होत नाही, सतलोक, सनातन परमधामाची प्राप्ती हो, सद्गुरू मिळो आणि हे सर्व त्रास संपू देत. आणि हे आमचे गुरुजी, धर्मगुरुजी श्राद्ध तर अवश्य काढायला हवेत. यांनी तर आमची कर्म बिघडवण्याचा ठेका घेतला होता. पुण्यात्म्यांनो, पवित्र हिंदू धर्माचे जे सद्ग्रंथ आहेत, पवित्र 4 वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता आणि 5वा वेद, जी परमात्मा कबीरजींची वाणी, जी त्यांच्या मुखकमलातून आली, त्यात कंप्लीट ज्ञान आहे.
सर्व सद्ग्रंथांचा सारांश आहे. ते तर यांच्या हाती नाहीच आलं, कारण की यांनी संस्कृतच्या जाणकारांनी रिजेक्ट केलं होतं. कबीर साहेबांची वाणी तर एका अशिक्षिताची वाणी आहे, त्यामुळे ती आपल्याजवळ आपल्यापर्यंत येऊ दिली नाही. तर यामध्ये जे पुराण आहे, हे पुराण काय आहे? हे चारही वेद, त्या चारही वेदांचा सारांश श्रीमद भगवद्गीता. पण श्रीमद भगवद्गीतेत काही अटकळी युद्धासाठी या काळ भगवानांनी वापरल्या आहेत, त्या वेगळ्याच दिसून येतात. आणि जे वेदांशी साम्य असणारं गीताजीतील ज्ञान खरं आहे, अगदी सत्य आहे, कारण की ते वेदज्ञान गॉड गिव्हन आहे, परमात्म्यानं दिलेलं आहे. तर आपण परमात्म्याच्या आदेशाचं पालन करायचं आहे. आणि पुराण काय आहे? हे ब्रह्माजी द्वारा दिले गेलेलं ज्ञान, ब्रह्माजींकडून ऐकून मग कुणी अन्य ऋषींनी कुठून तरी ऐकलेलं ज्ञान, त्या सगळ्याची खिचडी बनवून पुराण बनवलं. आता वेदांमध्ये या श्राद्ध आदी कर्मकांडांचा निषेध आहे आणि गीताजीमध्ये निषेध 9व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकात स्पष्ट केला आहे की भूत पूजणारे भूत होतील. हे पहा, श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. अध्याय नंबर 9चा हा आहे अध्याय नंबर 9, श्रीमद भगवद्गीता, श्लोक नंबर 25. देवतांना पूजणारे देवतांना प्राप्त होतात, पितरांना पूजणारे पितरांना प्राप्त होतात आणि भूतांना पूजणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझे पूजन करणारे मलाच प्राप्त होतात. आता हे श्राद्ध कुठून आलं मग? आता आपल्याला दाखवतो एक झलक. पुराणात काय लिहिलं आहे? एक मार्कंडेय पुराण आहे. एक रुची नावाचे ब्राह्मण होते, ऋषी, आणि त्यांनी वेदांना जाणलं, वाचलं, ज्ञानी आत्मा होते की मनुष्य जीवन केवळ मोक्षप्राप्तीसाठी प्राप्त होतं. म्हणून त्यांनी ना तर विवाह केला, ब्रह्मचारीच राहिले होते. 40 वर्षांचं वय झालं होतं आणि आपलं जंगलात, वनात राहत होते. कुठलं घर वा झोपडी देखील बांधलेली नव्हती. अशा विचाराने की मोक्षप्राप्ती करायचीच आहे, कशाला संग्रह करायचा, 2 दिवसांचं जीवन आहे. आता ते वेदांनुसार साधना करत होते, रुची ऋषी. आणि त्यांचे जे पिताजी, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा ते मृत्यू पावले होते, ते भूत बनले होते. आणि ते देखील ऋषी होते, ब्राह्मण होते. त्यांनी ही कर्मकांड केली, करवली, त्यामुळे भूतच बनणार होते ते. तर ते चारही दिसले आणि म्हणाले, पुत्रा, तू विवाह का नाही केलास? विवाह करून तू आमचं श्राद्ध घातलं असतं आणि आम्हाला गती लाभली असती. आता रुची म्हणू लागले की पितामहांनो, वेदात तर ह्याची मनाई केली आहे. हे श्राद्ध वगैरे घालणं, कर्मकांड करणं हा तर मूर्खांचा मार्ग आहे. आणि ते पितरही म्हणाले की बेटा, आहे तर असंच आहे, यात काही संशय नाही, खोटं नाही, सत्य आहे. परंतु आमचं काय होईल? तुम्ही जा खड्ड्यात, आमचं काय होणार? आपण मेलात आणि पुत्रालाही मारायचा विचार करतायत. हे पहा, मार्कंडेय पुराण. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. हे गीता प्रेस गोरखपूरचे प्रकाशन आहे. 242 पानावर संक्षिप्त मार्कंडेय पुराण. रोजच्या मुनींची उत्पत्ती कथा. मार्कंडेयजी म्हणतात की ब्राह्मण फार पूर्वीची गोष्ट आहे. प्रजापती रुची ममता आणि अहंकाराविना या पृथ्वीवर फिरत होते. त्यांना कुणापासूनही भय नव्हतं. ते खूप कमी झोपत. त्यांनी ना तर अग्नीची स्थापना केली होती, ना स्वतःसाठी घरही बांधलं होतं. ते एक वेळ भोजन घेत आणि बिना आश्रमाचेही राहत असत. त्यांना सर्व प्रकारच्या आसक्तींनी रहित आणि मुनिवृत्तीने राहताना पाहून त्यांच्या पितरांनी त्यांना म्हटलं. मग पुढे पहा, हे चौघेही पुढे भूत बनलेत. हे पहा, हे रुची ऋषी आहेत. हे यांचे आधी बनलेले पंडितजी सगळी भूतं पूर्वज भूत झाले आहेत.
आता या सगळ्यांना त्याने पाहिलं एकत्र. पितर म्हणाले, बेटा, विवाह स्वर्गनी अपवर्गाचा हेतू असल्या कारणानं ते एक पुण्यकर्म आहे. हे तर या पितरांची वचनं आहेत. ही तर पितरांची वचनं आहेत जी सल्ला देत आहेत. पहा, ते तू का नाही केलंस? गृहस्थ पुरुष समस्त देवता, पितर, ऋषी आणि अतिथींची पूजा करून पुण्यमय लोकांना प्राप्त करतो. तो स्वाहा उच्चारून देवतांना स्वधा शब्दाने पितरांना तथा अन्नदान, बलिवैश्वदेव आदींनी भूत आदी प्राणी आणि अतिथींना त्यांचा भाग समर्पित करतो. बेटा, आम्ही असं मानतो की गृहस्थाश्रमाचा स्वीकार न केल्यानं तुला या जीवनात क्लेशच क्लेश भोगावे लागतील, तथा मृत्यूनंतर दुसऱ्या जन्मातही क्लेशच भोगावे लागतील. रुची म्हणाले, पितृगण, परिग्रह हाच अत्यंत दुःख नि पापाचं कारण ठरतो आणि त्याने मनुष्याची अधोगती होते. त्यामुळे मनुष्याची अधोगती होते. त्याच विचाराने मी आधी स्त्री संग्रह केला नाही. आता इथे पहा, पितर म्हणाले, बेटा, जितेंद्रिय होऊन आत्म्याचं प्रक्षालन करणं उचित आहे. परंतु तू ज्या मार्गावर चालला आहेस तो मोक्षमार्ग आहे. सांगा, याने तर मोक्षमार्गाला तुच्छ मानले की तू जे कर्म करतोयस त्या मार्गावर चालला आहेस तो मोक्षमार्ग आहे. आणि पुढं पितर ब्रह्मचा मार्ग सांगतायत. पहा, रुचीने विचारलं, पितामहांनो, वेदात कर्ममार्गाला अविद्या म्हटलंय. जो तुम्ही सल्ला देताय ते कर्मकांड, श्राद्ध घालणं, पितर पूजणं, ती तर मूर्खांची विद्या, अविद्या म्हणजे मूर्खांचा सल्ला म्हटलंय. मग का तुम्ही मला त्या मार्गाला जायला सांगत आहात? पित्र म्हणाले, हे सत्य आहे की कर्माला अविद्याच म्हटलं गेलं आहे. यात काहीच खोटं नाही. मग राहिलं काय बाकी? तुझं डोकं? हे आपल्या पुराणात लिहिलंय. आता या गोष्टीला पितरही मानतात. आपण जर साधना केली तर मोक्षमार्ग आहे. आणि मग ते त्याला सल्ला पण देत आहेत, भूतबीत, श्राद्ध घाल, विवाह कर. अरे हा नरक मार्ग आहे. आणि आपणही मानताय की आपण जो मार्ग निवडला आहे तो मोक्षमार्ग आहे. आणि रुची म्हणतायत वेदात यामध्ये तर याला अविद्या, मूर्खांची ही साधना म्हटली आहे की पितृभूत पूजणं, श्राद्ध घालणं. आणि पितर स्वीकारही करतायत की हो असंच आहे, यात काही मिथ्या नाही. मग हे सगळं बिंडोक काम, हे करा ते करा, असं करा, पित्र करतात, पुत्र देतात, दट्ट्या देतात. आपण तर उपाशी माराल. सांगा, मूर्ख बनवून ठेवलंय. एक छोटीशी झलक दाखवतो तुम्हाला. या मार्कंडेय पुराणातच यांनी कुठून घेतलेत ही श्राद्धनी या भानगडी. एक मदालसा नावाची स्त्री होती. तिने आपल्या पुत्राला शिकवण दिली आणि ते हे सांगतायत. बघा, मार्कंडेय पुराणातलंच आहे, तुम्हाला तेच ऐकवतोय. हे 81 पानावरचं थोडं पाहू. मदालसा म्हणाली, महाराज, ही मदालसा सल्ला देणारी आहे. मदालसा ह्या 82 पानावर संक्षिप्त मार्कंडेय पुराण. इथं पहा. आता ही काय सल्ला देतीये की जे पितर देवलोकात आहेत आणि जे तिर्य योनीत हे पशुपक्षी पडलेले आहेत आणि जे मनुष्य योनीमध्ये आणि भूतवर्गात स्थित आहेत, भूत बनत आहेत, आणि ते पुण्यात्मा असो वा पापात्मा, जेव्हा भूक तहानेने विव्हळतात तर ते आपल्या कर्मात लागलेला मनुष्य पिंडदान किंवा जलदानाच्या द्वारे त्यांना तृप्त करतो. अशा प्रकारे तो देवता आणि अतिथींनाही संतुष्ट करतो. देवता, मनुष्य, पितर, भूत, प्रेत, गुह्यक, पक्षी, कृमी आणि कीटक आदीही मनुष्यामुळेच जीविका करतात. आता ही काय सांगते की भले ते जे पितर देवलोकात आहेत, जे तिर्य योनीत पडले आहेत आणि जे मनुष्य योनीत म्हणजे भूतादी पित्र बनलेत,
ते पुण्यात्मा असो वा पापात्मा सगळे भूक तहानेनं मरत असतात. मग कसले देवलोकात आलेत? भूक आणि तहानेने तर मरतात. आता पुढे काय म्हणते की, हे पहा, इथे काय म्हटलं आहे संक्षिप्त मार्कंडेय पुराण 92व्या पानावर, यातले जे नरकात राहतात, जे पशु पक्षी यांच्या योनीत पडले आहेत किंवा जे भूत प्रेत आदी रूपात स्थित आहेत, त्या सगळ्यांना विधीपूर्वक श्राद्ध करणारा यजमान तृप्त करतो. कसा करतो ऐका. मनुष्य पृथ्वीवर जे अन्न टाकतात त्यामुळे पिशाच्च योनीत पडलेल्या पितरांची तृप्ती होते. जे जमिनीवर दाणे टाकतात, बेटा स्नानाच्या वस्त्रातून जे पाणी पृथ्वीवर ठिबकते त्यामुळे वृक्ष योनीत असणारे पितर तृप्त होतात. आणि जे वृक्ष झाले त्यांना म्हणतात की स्नानाच्या वस्त्रातलं पाणी पिळलं की त्यामुळे वृक्ष योनीतले तृप्त होतील. अरे भल्या माणसांनो, आता एकदा काय झालं, परमात्मा कबीरजी काशीत गंगा घाटावर गेले. गंगेचा एक घाट बनवलेला आहे. तिथे हे ब्राह्मण लोक सूर्याला म्हणजे सूर्याकडे तोंड करून गंगेतून असं पाणी घेतात आणि त्यातच टाकतात. कबीर साहेब त्यात गंगेत गुडघ्यावर जाऊन बसले आणि असं करू लागले, गंगेच्या पाण्याला पटरीवर फेकू लागले पूर्ण स्पीडने. आता ते सगळे पंडितजी आपापलं काम सोडून कबीर साहेबांकडे पाहू लागले. म्हणू लागले, अरे कबीर, हे काय करतोयस तू? कबीरजी म्हणाले, तुम्ही काय करताय ते मी नाही विचारलं, मग तुम्ही का विचारताय मला? आधी तुम्ही सांगा तुम्ही काय करताय. की आम्ही आमच्या पितरांना स्वर्गामध्ये पाणी पाठवतोय. हे जे आम्ही पाणी टाकतोय ना इथं असे मंत्र म्हणत असं सूर्याकडे तोंड करून, हे तिथे स्वर्गात आमच्या भूक तहानलेल्या पितरांना पाणी प्राप्त होईल. परमात्मा म्हणाले, मी एक बाग लावली आपल्या झोपडीच्या समोर आणि मी त्या बागेला असं शिंपडून इथून पाणी देतोय. मग ते म्हणू लागले की अरे वेड्या माणसा, इतक्या दूर कसं जाणार? हे पाणी तर इथंच पडलंय. ते तुझ्या झोपडीच्या समोर जी बाग लावली आहेस तिला कसं पाणी मिळेल इथून? तर म्हणाले, लाखो किलोमीटर दूर, मैल दूर असणाऱ्या तुमच्या पितरांना स्वर्गात हे पाणी मिळू शकतंय, तर 2 किलोमीटर दूर असलेल्या बागेला पाणी मिळायला काय अडचण आहे? तर त्यांची बोलती बंद झाली त्या पंडितांची. त्यांनी आपली चूक मान्य केली, मालकांना पूर्ण शरण गेले. आता पुण्यात्म्यांनो, इथे हीच सिस्टीम आहे बघा. आता पहा, इथे पुढे मार्कंडेय पुराण आपण वाचतोय 92व्या पानावर. त्यामुळे वृक्ष योनीतले पितर तृप्त होतात. अच्छा, वृक्ष तर आहे इतका मोठा, आणि गंगा किनारी कपडा पिळून किती पाणी मिळणार सांगा? तो वृक्ष कसा तृप्त होणार? त्याच्यावर तर बादली भरून पाणी ओतावं लागेल. कसं मूर्ख बनवतायत बघा. स्नानानंतर आपल्या शरीरावरून जे पाण्याचे थेंब या पृथ्वीवर पडतात त्याने त्या पितरांची तृप्ती होते जे देवभावात प्राप्त होतात. पहा यांची अक्कल. म्हणतात स्नानानंतर जे थेंब वगैरे जमिनीवर पडतात ना, ते जे देवता बनले त्यांच्या पितरांची तृप्ती होते. ते कसले देवता बनलेत की इथलं पाणी तिथे त्यांच्यावर उडेल? अरे काय गजब आहे, काय अकलेचे तारे तोडलेत बघा. आता बघा, स्नानानंतर आपल्या अंगावरून जे पाण्याचे थेंब या पृथ्वीवर पडतात ना, त्यामुळे त्या पितरांची तृप्ती होते जे देवभावाला प्राप्त झालेत, जे देवता बनलेत. आणि पिंडांना उचलल्याने जे पिंड ठेवतात, अन्नाचे कण जमिनीवर पडतात ना, त्याने पशुपक्षींच्या योनीत पडलेल्या पितरांची तृप्ती होते. सांगा, त्या पशुयोनीत त्यांची म्हैस बनून उभी असेल कुणी, आई, काकी, दादी, ताई कुणी, आणि उडालेले ते कण पडलेत जमिनीवर, आणि ती म्हैस तर रोज पाठीवर चारा खाते रोज. एका कणाने काय होणार आहे तिला? काय हा वेडेपणा बघा, कसं मूर्ख बनवलंय. आता पहा, कुलामध्ये बालक आहे,
जे श्राद्ध कर्म योग्य झाल्यावरही संस्कारापासून वंचित असेल, म्हणजे बालपणीच मरण आलं, श्राद्ध केलं नसेल तर ते विखुरलेलं अन्न आणि हे सम्मार्जन केलेल्या पाण्याला पितात. ब्राह्मण लोक भोजन केल्यानंतर हात तोंड धुतात आणि पायांना सुद्धा धुतात. तर त्या जलानेही अन्य पितरांची तृप्ती होते. बाळा, उत्तम विधिवत श्राद्ध करणाऱ्या पुरुषांचे अन्य पितर जर बाकी कुठल्या योनीत गेले असतील तरीही श्राद्धाने त्यांना मोठी तृप्ती मिळते. अन्य प्रकारच्या ऊर्जित धनाने जे श्राद्ध केले जाते त्यामुळे चांडाळ आदी योनीत पडलेले पितर तृप्त होतात. आता जे भूत प्रेत पितर, कुणी वृक्ष बनलंय, कुणी म्हैस बनून उभा आहे, कुठे कुणी काठडा बनला आहे, म्हणतात की तेही तृप्त होतील. कसं शक्य आहे? 2-2 वेळा खात आहेत भरपूर, तेव्हा पोट भरतं. एकदा आदरणीय गरीबदास साहेबजी गाव चुडाणीत असलेले ज्यांना परमात्मा भेटले होते आणि सचखंडात नेऊन त्यांना परत सोडले होते आणि मग हे ज्ञान दिले होते. त्यांचा एक शेतकरी शिष्य होता आणि तो गरीबदास साहेबजींपाशी बराच वेळ बसायचा रोज आणि सत्संग ऐकायचा. दिवसभर विचार ऐकायचा, बसून राहायचा. तर तो एक दिवस नाही आला. गरीबदासजींनी विचारलं की काल का नाही आलास? दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पोचला तो म्हणाला की महाराजजी, काल माझ्या आईचं श्राद्ध होतं आणि आमचे ते गुरुजी पंडितजी आले होते. त्यांनी मग श्राद्ध वगैरे काढलं. त्यात पूर्ण दिवस बिझी राहिलो मी. म्हणाले, बरं बाबा. मग म्हणाला की उद्याही नाही येऊ शकणार मी. गरीबदासजींनी विचारलं, उद्या काय कारण आहे? म्हणे, उद्या माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे. म्हटले, अच्छा. परमात्मा आधी देखील खूप समजवायचे गरीबदासजी, पण आपली बुद्धीच काम करायची नाही. संसाराच्या व्यवहारांना खूप महत्त्व देतो. तर मग गरीबदासजी म्हणाले, एक काम कर बेटा, जेव्हा तुझ्या पित्याचं श्राद्ध करतील तुमचे ते ब्राह्मणजी, त्यानंतर 2 व्यक्तींचं खाणं घेऊन ये इथे. आता त्या व्यक्तीला वाटलं गुरुजी स्वतःसाठी मागवत असतील. जेव्हा त्याच्या गुरुजींनी सगळं काम केलं, तयारी, त्यात नैवेद्य दाखवला, कावळे शिवले, सगळं झालं, तेव्हा तर नंतर उरलेल्या 2 रोट्या 2 माणसांचं खाणं घेऊन तो गरीबदासजींच्या घरामध्ये आला. गरीबदासजी देखील गृहस्थी होते, मुलंबाळं होती, शेतकरी होते, पण परमात्म्याशी परिचित झालेले होते, तत्वज्ञानाशी परिचित होते. त्या भक्ताचंच शेत होतं, त्यात तळं होतं, छोटा तलाव, ज्याला लेक म्हणत. तर ती व्यक्ती घेऊन आली 2 माणसांचं जेवण. गरीबदासजी म्हणू लागले, ये माझ्या मागे मागे. आता त्या व्यक्तीला वाटलं की शेतात कोणी भक्त साधू संत आले असतील जे भेटायला येत असतात. तिथे जाऊन त्या लेकच्या त्या जागेच्या 1 किलोमीटर दूर शेतांमध्ये जे तलाव असतात छोटे छोटे, पशूंना पाणी पिण्यासाठी जे साठवलेलं असतं पाणी, तर त्याच्या 4ही बाजूला खूप दाटी असायची झुडपांची. काटेदार झुडपांच्या गुच्छांनी तयार झालेलं असायचं. तिथून 100-200 फुटाच्या अंतरावरती गरीबदासजी आणि ती व्यक्ती बसले आणि मग तिथून त्यांनी आवाज दिला त्यांच्या मातापित्यांच्या नावाने आणि त्यांना म्हणाले की या, तुमचा पुत्र भोजन घेऊन आलाय. तेव्हा तिथे एक गिधाड आणि गिधाडी तिथं आले आणि तिथं येऊन थांबले. ती लीला होती गरीबदास साहेबजींची. म्हणाले, बेटा, ही तुझी माता आणि हे पिता आणि हे तुझे पिताजी. भरव त्यांना भोजन. तिथे उघडून ठेवलं त्याने. मग झडप घातली त्यांनी. 1 मिनिटात खाल्लं पटापट आणि खाऊन पळाले. आता गरीबदासजी म्हणाले की तुझे गुरुजी काय म्हणत होते की 1 दिवसाचं भोजन दिल्यानंतर आणि 1 वर्षापर्यंत तुझे पिताजी जे कुठल्या योनीत असतील ते तृप्त राहतील. म्हणाला, हो, असंच म्हणत होते. म्हटले, हे दोघेही भुकेले होते बघ, खाल्लं सगळं. आणि भोग तर देऊन आलास ना तू? तर म्हणाला, हो जी. त्या दिवसानंतर त्याने कान पकडले. म्हणाला, गेलं खड्ड्यात, हा तर सगळा बिंडोक प्रकार. मग सोडला सगळा लोकवेद आणि दंतकथा. मनाला पटेल तेच आचरण केलं त्याने. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणत असत की तुम्ही 1 दिवस तर आहार देता तर ठीक आहे, तुमची गोष्ट मानूया.
आणि तुमचे माता आणि पिता जिवंत असताना दिवसातून 2-2 वेळा तर नक्कीच रोटी खात असतील. आणि तुम्हाला एक दिवस खाल्ल्याने 364 दिवस खायची गरज नाही. हे कसं काय शक्य आहे तुम्हाला? एक दिवस नैवेद्य दाखवला, 364 दिवस काय खातील ते? समजून चला, तुमचे पिता काग बनले, कावळा. तर रोज द्या नैवेद्य. 2 रोट्यांचे तुकडे करून वर फेका, म्हणजे त्यांचं पोट भरलेलं राहील. हे एका दिवसाचं असं करून काही फायदा नाही. सांगण्याचा अर्थ असा की त्यांना जे व्हायचं होतं ते झाले. आता पुण्यात्म्यांनो, आपण जेव्हा सद्भक्ती करू आणि ही साधना केल्याने आपले जे पितर भूत प्रेतादी बनले आहेत, भले ते कोणत्याही योनीत असोत या पितरांच्या सिस्टीममध्ये, तर त्यांनाही मोक्ष मिळेल तुम्ही भक्ती केलीत तर. आता पुण्यात्म्यांनो, हे सत्य ध्यानात ठेवा. हा दास वेळेनुसार आपल्याला सर्व क्रिया सांगेल. तुम्ही त्या आधीच केल्यात तर तुम्ही तुमची कर्म बिघडवून ठेवाल. आपण आपली भक्ती करत राहा आणि वेळ आल्यावर हे सर्व आपले पित्र वगैरे सुद्धा या साधनेनेच यांची मुक्ती होऊन जाईल. आता काय होतं, जसं या पुराणांमध्येच लिहिलंय की 1000 ब्राह्मण भोजन करत आहेत. जसं यांनी पितरांची आणि भूतांची श्राद्ध केली, त्यांचा विधी सांगितला आहे. पितरांसाठी भोजन द्या ब्राह्मणांना, तर ते विषम नंबरमध्ये असावेत. जसं 1, 3, 7 म्हणजे 5, 7 असे हवेत आणि बाकी सम नंबर्स असावेत. अशा संख्येत असले पाहिजेत. आणि याच विष्णू पुराणात सांगितलं आहे की 1000 ब्राह्मण मोजून भोजन करत असतील आणि त्यांच्या समोर एक योगी, योगी म्हणजे भक्त, सच्चा भक्त, सत्साधक, सत्साधना करणारा परम अक्षर परमात्म्याचा जो साधक आहे तो वास्तव भक्त योगी असतो. योगी म्हणजे तो नव्हे जो पोटातील पाणी हलवून दाखवतो, आसनं बिसनं करून दाखवतो. नाही, योगी तो नाही. हा तर एक तो आहे आपला, समजा की ते प्राकृतिक चिकित्सक म्हणू शकता. योगी आहे, योगीचा अर्थ आहे भक्त. परमात्म्याला भेटण्याच्या प्रयत्नात जो आहे तो योगी आहे, भक्त म्हणजे सच्चा साधक. हे पहा, श्री विष्णू पुराण गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. याचे अनुवादक आहेत मुनीलाल गुप्त. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. हा आहे अध्याय 16 आणि तृतीय अंश आणि पान नंबर 213 वर. इथे म्हटले, हे राजन, श्राद्ध करणाऱ्या पुरुषापासून विश्वदेवगण, पितृगण, मातामह आणि कुटुंबीय सगळे संतुष्ट असतात. हे भूपाल, पितृगणांचा आधार चंद्रमा आहे आणि चंद्रमाचा आधार योग आहे, भक्ती. म्हणून श्राद्धात योगी जनांना नियुक्त करणं अत्युत्तम आहे, म्हणजे सत्साधकाला. हे राजन, जर श्राद्ध भोजी 1,000 म्हणजे 1000 ब्राह्मणांच्या समोर एक योगीही असेल तरी तो यजमानासहित त्या सर्वांचा उद्धार करतो, म्हणजे ब्राह्मणांचाही आणि योगी यांचा, यजमानांचाही, सर्वांचा उद्धार करतो. पितरांचा तर करतोच. आता पुण्यात्म्यांनो, इथे आपण सगळे योगी आहात. जो भक्त इथे दान करतो तो आपल्याला भोजन करवत आहे, तर आपल्या पितरांचा तर उद्धारच होईल, यावर विश्वास ठेवा. हा इतका उत्तम मार्ग आहे, जे आमच्या प्राणात जे सत्य आहे ते तर यांनी ग्रहण केलंच नाही, यांनी असत्य ग्रहण केलं. आता पुण्यात्म्यांनो, जसं वेद आपण रुची ऋषींच्या कथेत पाहिलं मार्कंडेय पुराणात की वेदामध्ये
याला अविद्या म्हटलं आहे या कर्मकांडाला. आणि पितरही मानतात, कारण ते ब्राह्मण होते, ऋषी होते. आणि ते असं म्हणतायत, आमची दुर्गती होईल तू जर श्राद्ध नाही घातलंस तर. आता जसं एक श्रद्धाळू म्हणतो की जसे आमचे पिताजी दिसायला लागतात आणि म्हणतात की बेटा श्राद्ध कर, आणि का नाही करणार, आम्ही करावंच लागेल. ही काय गोष्ट झाली? आता पुण्यात्म्यांनो, त्याची पद्धत आहे. जसं कुणाचा बालक आणि विहिरीत पडला, तो तर ओरडतोय बुडालो बुडालो, त्याला काय इलाज आहे? त्याच्यासोबत बुडायचं, सूर मारायचा, उडी मारायची, तोही मरेल. मग त्याची ही पद्धत आहे त्यालाही वाचवण्याची. आधी एक रस्सी बांधा वर चांगली मजबूत, तिला खाली सोडा, त्यावरून खाली उतरा आणि त्याला उचलून आणा. तर हे पितर तर दिसत आहेत आणि असं काही की त्याला घेऊन बुडायचं नाही, श्राद्ध नाही करायचं, ते तर विहिरीत उडी मारण्यासारखं झालं की घ्या हा मेला. त्यासाठी ही रस्सी आहे जी दास तुम्हाला देईल. ही सद्भक्ती करा, हा अशा प्रकारे दानधर्म करा, आणि ते भूत पितर या सगळ्यांचा उद्धार आपोआप होत जाईल. हे आपण वाचलं सुद्धा, कारण की सत्साधक हे भक्त आहेत. इथे लाखो योगी येऊन जेवतात एका महिन्यामध्ये. हां, मग तो एक जण जेवला तर इतका लाभ सांगतायत. तर हे तत्वज्ञान आणि शास्त्र अनुकूल साधना यानं आपलंही कल्याण होईल आणि आपल्या पितरांचंही. आता जसं आपण आत्ता ऐकलं की वेदामध्ये याला मूर्खांची साधना म्हटलंय, जे अगदी बरोबर आहे. तर वेद काय आहेत? ते परमात्म्याचं विधान आहे, ते परमात्म्याचा आदेश आहेत. आणि जे आपल्या पुराणात जे लिहिलं आहे ते पितरांचं वा ब्रह्माजींचा, किंवा ती मदालसा किंवा ती कोण होती पहा, आणि तिचंच म्हणणं खरं मानून सगळेजण कर्म करायला लागले. आणि हा कुणा अन्य ऋषींचा दिलेला आदेश आहे, याचं पालन आपण नाही करायचं. जसं एकदा एका व्यक्तीची मैत्री एका पोलिसाशी होती, ठाणेदाराशी, SHOशी. आणि त्या व्यक्तीचा जो साथी होता शेजारी, त्याला खूप दुःखी करायचा. त्याने आपल्या मित्राला, ठाणेदाराला म्हटलं की ठाणेदार दादा, असा असा माझा एक शेजारी आहे, शेजारच्याच घरात राहतो, खूप परेशान करतो, सगळं काही सांगितलंय, पंचायत पण केली आहे, पण नाही ऐकत, काय करू? आता ठाणेदार म्हणाले की मारकाठी त्याच्या डोक्यात, मी बघतो. ठाणेदाराच्या आदेशाला मानून त्याची आज्ञा पाळली. त्यानं असा विचार केला की आता हा काय ते सांभाळून घेईल. त्यानं आपल्या शेजाऱ्याशी त्यानं भांडण केलं, हाणामारी झाली, त्याच्या डोक्यात काठी बसली, मेला तो शेजारी. आता तो SHO तिथला प्रभारी होता, तो त्याला घेऊन आला पकडून, तुरुंगात टाकलं आणि त्याला मृत्यूदंड मिळाला. आता राजाचं विधान होतं की कुणाच्या डोक्यात लाठी बसून मेला तर त्याची शिक्षा होती मृत्यू. आता ते विधान तोडलं त्या व्यक्तीने. आपला मित्र एका अधिकाऱ्याच्या आज्ञेचं पालन केलं, ज्यामुळे राजाचं विधान तुटलं आणि तो दंडित झाला. अशाच प्रकारे पुराणात जे आदेश लिहिले आहेत, आदेश आहेत, ते ठाणेदाराचे समजा या पुराणात, आणि वेदात संविधान समजा भगवानाचं संविधान असं तोडलं असल्या ठाणेदाराच्या सांगण्यावरून, पुराणात किंवा या नकली धर्मगुरूंच्या सांगण्यावरून, या शास्त्रविरुद्ध साधना सांगणाऱ्या आचार्यांच्या, शंकराचार्यांच्या आदेशांवरून आपण जर क्रिया केल्या तर आपण दंडितच होऊ, आपण पितरच होऊ, म्हणजे मरणाची शिक्षा मरणाचीच मिळेल. तर अशी चूक तर आपण नाही करायची बाबा, आणि करूही नका. एक जीवित उदाहरण दास आपल्याला देत आहे. माझे पूज्य गुरुदेवजी ब्राह्मण वर्णात जन्मले होते. हरियाणामधील जिल्हा भिवानी चरखी दादरीजवळ एक पैतावास गाव आहे, बडा पैतावास. त्या ठिकाणी तिथे ते राहत होते. शेतकऱ्याचं काम करायचे, वर्ण ब्राह्मण. पुण्यात्म्यांनो, ब्राह्मण काही जाती विशेष नाही. दास खूप वेळा सांगतो की बघा, ब्राह्मण चिडेल, पण ब्राह्मणांच्या विषयी सांगतो नाही. आणि शेतामध्ये जे माझे गुरुदेव होते, ब्राह्मण वर्णात जन्म होता त्यांचा, शेतामध्ये गायी चारत होते आपल्या शेतात. त्याच्याजवळ आधी जंगल खूप असायचं, वने खूप होती. एके दिवशी त्यांची भेट आमच्या दादा गुरुजींबरोबर झाली.
म्हणजे एका संतांशी. तर त्यांनी प्रेरणा घेऊन घरातून पलायन करायचं ठरवलं आणि गुरुदेवांचा पत्ता विचारला. सर्व ज्ञानाने परिचित होऊन ते शेतात संध्याकाळच्या वेळेला गायी चारत होते. आणखीही काही साथी गोपाळ होते. तर त्यांना हे म्हणाले की मी फ्रेश होऊन येतो, मला वेळ लागला तर तुम्ही पशूंना घेऊन जा, मी नंतर येईन. ते जंगलात गेले, घनदाट. ते सर्व गुराखी गायी घेऊन गावात परतले. आता संध्याकाळी बराच वेळ झाला आणि ते आले नाहीत. त्यांचं बालपणीचं नाव, गावातलं नाव हरिद्वारी होतं, पंडित हरिद्वारी. मग त्यांनी आपलं नाव बदललं होतं, कुठं कोणी ओळखू नये म्हणून. घरातून निघून आले होते ते. तर त्यांनी काय केलं, आपले जे कपडे घातले होते ते त्यांनी काढले. 2 जोड घेऊन गेले होते घरातून ते कपड्यांचे. एक जोड वेगळा होता, कोणाला दाखवला नाही. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव संतोष बालासाहेब पवार, वाटूर फाटा, तालुका परतूर, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी एक रिक्षा चालवतो आणि माझ्याकडं 8 चक्की पण आहे, ती मी चालवतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 25 डिसेंबर 2004 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा किंवा नाममंत्र घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? भक्ती साधना म्हणजे असं काही विशेष नव्हतं. आणि जे शिर्डीचे साईबाबा आहे त्यांचं जे ब्रीद वाक्य होतं, सबका मालिक एक आहे, ते ब्रीद वाक्य मला खूप आवडायचं. आणि विशेष अशी भक्ती साधना दुसरी काही करत नव्हतो मी. कमीत कमी मी 9 वर्ष गणपतीची साधना केली. गणपती बसविणे, त्यांची वर्गणी जमा करणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या मी. ज्यावेळेस संध्याकाळी हे लोक काय करायचे की आरती वगैरे झाली की त्याच्यानंतर 9-10 वाजता पत्ते वगैरे खेळायचे त्या गणपतीपाशी. पण माझ्या मनातसुद्धा या भावना यायच्या की बघा, गणपती जे एक महत्त्वाचं स्थान दिलं जातं याला. आणि त्या ठिकाणी बघा तुम्ही की संध्याकाळी पत्ते खेळणं आणि DJ वगैरे लावणं, दारू पिणं, ह्या सगळ्या गोष्टी मला या आवडत नव्हत्या. मी असा विचार करायचो की हीच भक्ती आहे का? ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात की आजपा जप उलट प्राणाचा, तिथे मनाचा निर्धारू असे. जर आजपा हा आजपा आहे काय, ह्या गोष्टीवर माझं प्रश्नचिन्ह होतं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर म्हणतात की 4 वेद जाण साई शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. मग काय गाती, हरीशी काय गाती? मग ह्या गोष्टीचा मला खूप प्रश्न पडायचा. त्याच्यानंतर माऊलीनं, ज्यांना आपण आराध्य स्थान मानतो, मुक्ताबाईला सांगताना त्यांनी सनद या ग्रंथामध्ये स्वतः सांगितलेलं आहे की ते ज्ञान, ते गुहे ज्ञान नामदेवाला दिले आणि कबीराने कथिले 4 युगी. मग कबीर कोण, ह्या प्रश्नाचे मला उत्तर मिळत नव्हते. पण ज्यावेळेस माझा मित्र मला हे सांगितलं, या गोष्टी सगळ्या सांगितल्या, क्लिअर सांगितल्या की बघ, ही भक्ती वेगळी असती, काही मंत्र असतात, तू काय कर, संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघ आणि समजून घे. मी म्हणलं बाबा मला काय समजणार आहे त्या गोष्टी. मग तो म्हणला CD आहे माझ्याकडं, तू CD बघ. मग त्याच्यानंतर मी काय केलं, ती CD बघितली. त्यांनी सृष्टीची रचना सांगितली. आणि रामपालजी महाराज हे कबीरपंथी आहेत. रामपालजी महाराजाचे जे साहित्य होते, जे मला ते माझ्या मित्रांनी दिले आणि मी ते वाचले. जशी त्यावेळेस परिभाषा प्रभू की ह्या ग्रंथ होता. त्याच्यानंतर गैरी नजर गीता. मला पुस्तक वाचण्याची आवड नव्हती, मला बिलकुलही आवड नव्हती. परंतु मी ज्यावेळेस ती ग्रंथ वाचायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्याचा शेवट केला, त्यावेळेस माझी आत्मजागृती झाली की मला हे कळालं की आपला जो जन्म झालेला आहे हा जन्म फक्त मोक्षासाठी झालेला आहे. आणि तोच ज्ञानेश्वरांनी सांगितला होता की आजपा जप उलट प्राणाचा, तिथे मनाचा निर्धार असो. त्या गोष्टीवर मी पक्क झालो. आणि त्याच्यानंतर मला कळालं की कबीराने हे 4 युगामध्ये येऊन सांगितलेले. मग ज्यावेळेस मी ऐकलं की अरे हे जाती कशा निर्माण झाल्या, हिंदू वेगळा, मुसलमान वेगळा, एक देवाला बसतो, आणि हे सगळे जाती वेगवेगळे देव कसे. कुठंतरी जर सबका मालिक एक आहे, जे साईबाबांना सांगितलं होतं की सबका मालिक एक आहे, मग सबका मालिक एक आहे कोण? मग त्यावेळेस मला कळालं की कबीर जे आहेत हे सगळ्या ग्रंथात आहे, वेदात आहे. वेदानं सुद्धा सांगितलं, जसं माऊली म्हणले की 4 वेद जाण साई शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. आणि वेदसुद्धा स्वतः शेवट सांगतायत की न येती. म्हणजे आम्ही जे ज्ञान सांगायलो हे पूर्ण नाही आहे, हे ज्ञान पूर्ण नाही आहे, याच्या पुढं काहीतरी आहे. आणि मग त्याचा मी जो सगळ्या गोष्टी बघितल्या की मला आत्मज्ञान झालं की परमात्मा सद्गुरू रामपालजी महाराज हे पूर्ण गुरु आहेत.
आणि हे तत्त्वज्ञान, जे गुह्य ज्ञान जे नामदेवाला लादलेलं होतं, ते आता कबीर परंपरामध्ये आता सध्या बसलेले संत रामपालजी महाराजाजवळ आहे. आणि मी नंतर रामपालजी महाराजाजवळ गेलो आणि त्यांची शरण घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की गुह्यतम गुह्यज्ञान हे जसं नामदेवाला मिळालं, तेच ज्ञान संत रामपालजी महाराज आज समाज बांधवाला देत आहेत. आणि ते ज्ञान तुम्ही ऐकलं, त्या ज्ञानाचं तुम्ही अनुग्रह घेतला. तर या अनुग्रहातून किंवा या नामदीक्षेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय सुखप्राप्ती किंवा काय लाभप्राप्ती झाली? हे बा सरजी, मला तर खूप हे तत्त्वज्ञान जेव्हापासून मिळालं त्यावेळेसून सगळ्यात मोठा जो लाभ मिळाला आहे मला, हे मोक्षप्राप्तीचा मला मार्ग मिळाला. आणि ह्या साधनेमधूनच माझा मोक्ष, जसा नामदेवचा मोक्ष झाला, जसा मीराबाईचा झाला, जसा अजून काही असे भरपूर काही महापुरुष आहे की त्यांचा हा मोक्ष ह्याच भक्तीतून झाला. त्यांचेसुद्धा प्रमाण आम्ही ह्या पुस्तकामध्ये वाचले की त्यांनीसुद्धा प्रमाण दिलेले की तोच आजपा जप आहे जे त्याला सतनाम म्हणतात. आणि त्या आजपा जपला जपल्यानंतर आपला पूर्ण मोक्ष होईल याची मला खात्री झाली. त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर मला खूप अडचणी आल्या. मी परमात्माला ज्यावेळेस माझ्या मनातून काही गोष्टी सांगितल्या त्या परमात्मानं, कारण परमात्मा सगळं काही बघत असतो, त्याचे सगळे जे कॅमेरे आपल्यावर लागलेले असतात, कारण आपली ही भक्तीच तशी, याला सद्भक्ती मानलं जातं. जसं मी खूप अडचणीत होतो, पैसे आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत होतो. मग मी रामपालजी महाराज, संत रामपालजी महाराजाला प्रार्थना केली की परमात्मा मला काही गोष्टीचा दानधर्म बी करायचा आहे, पण माझी तेवढी अवकात नाही, माझी तेवढी पोस्ट नाही. तर परमात्मानं माझ्या पासबुकमध्ये बँकेमध्ये जे 6,000 रुपये होते माझ्यावाले, तर त्याचे 22,000 रुपये झाले. तर ह्या गोष्टीचं मी प्रमाण पण देऊ शकतो. हे पहा, एंट्री झालेली आहे, 22,000ची एंट्री झालेली आहे. सर, आपण जे सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती देतात, त्या सद्भक्तीच्या जोरावर मनुष्य समाजाला नाना प्रकारचे लाभ प्राप्त होतात आणि एक आत्मकल्याणाचा मार्ग मिळतो. तर ह्या आत्मकल्याणाच्या मार्गातनं किंवा या लाभापोटी आपण आपले जे अन्य भक्त समाज आहे किंवा जो श्रोतावर्ग आहे, आपली संगत आहे, आपला मित्रपरिवार आहे, या सर्वांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? माझं भक्तांना एकच म्हणणं आहे, आणि जेणेकरून महाराष्ट्राचे जे वारकरी संप्रदायांचे लोक आहेत यांनी हे ज्ञान समजून घ्यावं. हे महाराज सांगतायत का, हे पूर्ण गुरु आहेत. जे पूर्ण गुरु आहे तुम्हाला दिसून याच्यामध्ये की ज्ञानेश्वरांनी स्वतः सांगितलेलं आहे. मी कळकळीची विनंती करतो की ज्ञानेश्वराने सुद्धा, कबीराने 4 युगामध्ये हे ज्ञान सांगितलेलं आहे असं स्वतः मुक्ताबाईला सांगितलेलं आहे. पण त्यावेळेस त्यांनी उघड केलं नाही स्वतः, कारण मुक्ताबाईला सुद्धा त्यांनी निवृत्तीनाथाची शपथ दिली होती की तुला आण निवृत्ताची, आणि हे गुप्त ठेव आपणापाशी, हे स्वतःपाशी तू. आणि त्याचा टाईम असतो, मोक्षाचा मार्गाचा दरवाजा खुलण्याचा टाईम असतो. आज तो मोक्षाचा दरवाजा खुललेला आहे. माझ्या मित्रांना, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी एकच विनंती करतो की तुम्ही या सद्गुरू रामपालजी महाराजांचं सत्संग ऐका, माझी कळकळीची विनंती आहे. आणि तुम्ही हे सगळं समजून घ्या, हे ज्ञान समजून घ्या. बाकी माझी एवढीच प्रार्थना आहे. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? भरपूर चॅनलवर आता संत रामपालजी महाराजांचं सत्संग सुरू झालेलं आहे. आणि प्रत्येक सत्संग तुम्ही बघताना खाली नंबर चालतात, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही नामदीक्षा घेऊ शकता. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान स्थळ आहेत आणि तुम्हाला फ्री मिळणार, तुम्हाला कुठलाही चार्ज लागणार नाही. तुम्ही या आणि तुमचं आत्मकल्याण करून घ्या, एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.